मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर। 37 उमेदवारांच्या पहिल्या यादीची सना मलिकांकडून घोषणा। मुंबई राष्ट्रवादी स्वबळावर। शिवसेना भाजपचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटला। थोड्याच वेळात भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता। पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी। जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेची बैठक। सलग 2 बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंसोबत शरद पवारांची युती। शिवसेना, ठाकरे पक्ष आणि मनसेकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार 10 जागा। मुंबईत काँग्रेस आणि वंचितचं ठरलं। हर्षवर्धन सपकाळांकडून आघाडीची घोषणा। 227 पैकी काँग्रेस 156 तर 62 जागा वंचित लढवणार। पुण्यातील जागा वाटपावरून रवींद्र धंगेकर नाराज। लाचार होऊन युती नको। निवडून न येणाऱ्या जागा भाजप सेनेला देतंय। धंगेकरांचा आरोप। तर धंगेकरांचा मुलगा अपक्ष लढणार। मीरा भाईंदरमध्ये महायुतीचा पेच कायम। भाजपने 24 तासात निर्णय न घेतल्यास स्वतंत्र लढण्याचा प्रताप सरनाईकांचा इशारा। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची समजूत काढण्यात एकनाथ शिंदेंना यश। नाराजी दूर झाल्याची मीनाक्षी शिंदेंची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युती केली आहे। शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा देण्यात आलेल्या आहेत। पवारांच्या पक्षाने 52 जागांची मागणी केली होती, मात्र 10 जागांवर तोडगा निघाला। पुण्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीला शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गैरहजर होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळेच स्थानिक नेते नॉट रिचेबल आहेत। मुंबईत ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली। मीरा भाईंदरमध्ये महायुतीत पेच कायम आहे। भाजपने 24 तासात निर्णय न घेतल्यास स्वतंत्र लढू असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला। अमरावतीत भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आहे। नागपुरात बावनकुळे यांच्या नेतृत्वात अंतिम बैठक पार पडली। यावेळी शिवसेनेने अवास्तव जागा मागितल्यानं युती फिसकटल्याची चर्चा। नवी मुंबईच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मीनाक्षी शिंदेंसोबत चर्चा केल्यामुळे नाराजी दूर झाल्याचं बोललं जातंय। वरणगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांची विजयी रॅली काढण्यात आली। यावेळी विजय नगराध्यक्षांनी वरणगाव इथून जामनेरपर्यंत ट्रॅक्टरने प्रवास करत मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली। त्यामुळे सुनील काळे भाजपला पाठिंबा देणार असल्याचं बोललं जातंय। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय। भाजपच्या उमेदवार जया राऊत यांनी देहू रोडच्या मामुर्डी गावाचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा झाली आहे। दोन्ही पक्ष प्रत्येकी 51 जागा लढणार आहेत। त्यामुळे सोलापुरातील निवडणूक अधिक रंगतदार ठरणार आहे। सोलापुरात एमआयएम पक्षाने काँग्रेसला धक्का दिला। काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांनी एमआयएम मध्ये प्रवेश केला। फिरदोस पटेल यांना प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती, मात्र तरीही फिरदोस पटेल यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला। एमआयएमचे नेते फारुख शाब्दी यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी 2 महिन्यांपूर्वी शीतल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांना भाजपात प्रवेश दिला आणि त्यामुळे शीतल गायकवाड यांची उमेदवारी धोक्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजप कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर महानगरपालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। शरदचंद्र पवार पक्ष सोलापुरात 20 जागा लढणार आहे, तर पहिल्या 6 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। रत्नागिरी शिवसेना उभाटा पक्षात फूट पडली आहे। माजी खासदार विनायक राऊतांवर उपजिल्हा प्रमुख सचिन आंबरे यांनी टीका केली। विनायक राऊत शिवसेना उभाटा पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप सचिन आंबरे यांनी केला।
वर्धा जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली। कार्यकारिणी सदस्य म्हणून मयंक खंडागळे या गुन्हेगाराला स्थान देण्यात आलं, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे। डोंबिवलीत मोठ्या संख्येने तरुणांनी मनसेत पक्षप्रवेश केला आहे। भाजप आणि शिवसेनेच्या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून पक्षप्रवेश केल्याचं तरुणांनी म्हटलंय। उल्हासनगरमध्ये शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। पक्षात आयात नको, स्थानिकांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, तर 500हून अधिक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली। दोन्ही पक्ष महानगरपालिकेत समसमान जागा लढवणार आहेत। काँग्रेसकडून सन्मानजनक वाटा न दिल्यानं आम्ही युती करत असल्याचं म्हणत दोन्ही पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे। अशोक चव्हाण यांना भाजप हिरवा करायचं असल्याचं वक्तव्य प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं, तर एमआयएमशी माझा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलंय, तर त्यांना उमेदवार मिळत नसल्याचं दुर्दैवी असल्याचाही टोला त्यांनी लगावला। भाजपचा खूप वाईट अनुभव आलाय, भाजपला काही झालं तरी हरवायचंय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली, तर 16 तारखेला विजयाचा जल्लोष करायचा असल्याचंही ते म्हणाले। पालिका निवडणुकीसाठी वंचित आणि काँग्रेसनं आघाडी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली। यामुळे दोन्ही पक्ष पालिका निवडणूक एकत्रित लढणार आहेत। आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्रपक्ष असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय, तर ही नवी सुरुवात असून भाजपला रोखण्यासाठी एकत्र आल्याचं त्यांनी म्हटलंय। कृष्णराज महाडिक यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतली। मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं, तर पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचं कृष्णराज महाडिक यांनी म्हटलंय। बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार AI महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात एकाच मंचावर एकत्र आले होते आणि यावेळी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली। काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील शिवसेनेच्या 60 माजी नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। शिंदे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष लागलं आहे। मुंबईतील रंगशारदा इथं उद्या मनसेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे यावेळी मेळाव्याला मार्गदर्शन करतील। उद्या सकाळी 9:30 वाजता होणाऱ्या मेळाव्यात मुंबईतील सर्व पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि लोकप्रतिनिधींची उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती। शिवसेना भवनात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरेंनी यावेळी मार्गदर्शन केलं। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे। आज संध्याकाळपर्यंत निर्णयाची अपेक्षा असल्याचं राम शिंदेंनी सांगितलं। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते हंसराज अहिर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासभर चर्चा केली। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला, त्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय परिस्थितीवर यावेळी अहिर आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चर्चा झाली। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। गिरे तो भी टांग ऊपर म्हणत राम शिंदेंनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली। पराभव स्वीकारण्याऐवजी दोषारोपांचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला।